गुळपापडी करण्यासाठी लागणारं साहित्य 2.5 कप गव्हाचं पीठ, 1 कप साजूक तूप, अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, 1 चमचा खसखस, चिमूटभर जायफळाची पूड, 1 कप किसलेला गूळ. गव्हाच्या पिठात तूप घालून एकसारखं ढवळत खमंग भाजून घ्या. आता यात किसलेलं सुकं खोबरं आणि खसखस घालायची आणि हे एकत्र करून घेत यात जायफळ घालायचं आणि हे मिश्रण थोडं थंड करायचं. आता यात गूळ घालायचा आणि मिसळून घ्यायचा. आता हे मिश्रण एका ताटात पसरवून घ्यायचं आणि त्याचे असे काप करायचे. झाली आपली गुळ पापडी तयार. सगळ्यात आधी मी कपचं पण प्रमाण इथे तुम्हाला देते आणि ग्रॅमचं पण प्रमाण देते. तर इथे 2.5 कप म्हणजे 300 ग्रॅम गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण घालतोय 1 कप, म्हणजे 2.5 कप गव्हाचं पीठ आहे तर 1 कप साजूक तूप किंवा मग साधारणपणे 125 ग्रॅम साजूक तूप. 300 ग्रॅमला 125 ग्रॅम साजूक तूप आपल्याला इथे हवं आहे. आता हे तूप घालून छान मिक्स करून घेऊयात. आता मिक्स केल्यावर तुम्ही इथे बघू शकाल हे मिश्रण हलकंसं दाटसर दिसतंय, पण जसं हे गव्हाचं पीठ आपण भाजून घेऊ तसं त्या पिठातून पण तूप रिलीज व्हायला सुरुवात होते. सो एक 15 ते 20 मिनिटं मध्यम आचेवर एकसारखं ढवळत हे गव्हाचं पीठ आपल्याला खमंगाचं भाजून घ्यायचं आहे. एकसारखं मिक्स करत राहायचं आहे भाजत असताना. आता इथे गव्हाचं पीठ मी खमंगपैकी असं 10 ते 12 मिनिटं छान मध्यम आचेवर एकसारखं ढवळत भाजून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल मस्त असं तूप रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे गव्हाच्या पिठामधून आणि सुवासही खमंग येतोय. क्या बात आहे. आता हे पीठ आपण कढईच्या एका बाजूला काढून घेऊयात आणि या कढईमध्येच घालूयात अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं आणि 1 चमचा खसखस आणि हे हलकंसं आपण भाजून घेऊयात. आता खोबरं छान हलकंसं भाजून झालं की गव्हाच्या पिठामध्ये हे छान असं कंबाईन करून घ्यायचं. आता मी गॅस करते बंद आणि एक 2 ते 3 मिनिट आपण वाट बघणार आहोत. हे पीठ आहे ना हलकंसं थंड होण्यासाठी यामध्ये मी घालते थोडंसं जायफळ, 1 चिमूटभर, कारण यामध्ये आपण घालतोय गूळ आणि गूळ असेल तर जायफळाचा स्वाद खूप छान उतरतो, त्यामुळे अगदी चिमूटभर जायफळ आणि हे हलकंसं आहे ना थंड करून घेऊयात. खूप वेळ नाही करायचं, फक्त एक 3 ते 4 मिनिट. तुम्हाला जर गुळपापडी कुडकुडीत म्हणजे कुरकुरीत आवडत असेल, अशी कडक आवडत असेल तर गॅस सुरूच ठेवायचा, गूळ टाकायचा, मिक्स करायचं आणि ते छान गूळ मेल्ट झाला की लगेच मिश्रण ट्रेमध्ये ट्रान्सफर करायचं. ही गुळपापडी आपण करतोय मौसूद करण्यासाठी. गरम गरम म्हणजे गूळ बेसिकली आपल्याला हीट करायचं नाही आहे. या गव्हाच्या पिठाची जितकी हीट आहे त्या हीटमध्ये तो आपण हळूच मेल्ट करून घेतो. आता हे साधारण 5 मिनिटं मी मिश्रण हलकंसं थंड करून घेतलेलं आहे. कोमट करायचं नाही, गरम म्हणजे त्यातून थोडीशी वाफ निघाली पाहिजेच. तर यामध्ये घालतोय 1 कप गूळ जो मी चिरून घेतला, किसून गूळ घेतला तरी चालेल आणि छान असा गूळ मौसूद होईपर्यंत या पिठामध्ये मिक्स करत राहायचं. आता इथे तुम्ही बघू शकाल गुळाचं मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे. आता एखादा ट्रे घ्यायचं किंवा अशी प्लेट घ्यायची आणि यामध्ये हे पूर्ण मिश्रण मी काढून घेते आणि स्पॅट्युलाच्याच हेल्पने छान हे असं प्लेटवर एकसारखं स्प्रेड करून घेते. आता एक चमचा घेतला आणि त्याच्या बॅक साईडने ना ही छान अशी एकसारखी गुळपापडी स्प्रेड करून घेतली आणि आता एक 5 मिनिट ही हलकीशी थंड करून घेऊ. एक 5 मिनिटं झालेले आहेत. ही वडी आहे ना हलकीशी गरम असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या. या पद्धतीने तुम्ही बघू शकाल इझिली वड्या पडल्या जातात आणि हे छान कट करून घेतलं की आणखी एक 5 मिनिटं थांबायचं हे व्यवस्थित थंड होईपर्यंत. आणि आता आपण आहे ना ही गुळपापडी छान सेट झालेली आहे, हे आता काढूयात. सो एखादी सुरी वगैरे घ्यायची. येस, मस्त तुम्ही बघू शकाल छान वड्या पडत आहेत. क्या बात आहे. मस्त अशी गुळपापडी इथे आपली बनवून तयार आहे. वड्याही सुंदर पडत आहेत. पूर्ण थंड होऊन नाही द्यायचं हे आणि गुळपापडी रूम टेम्परेचरवरच ठेवायची आहे.
वडी पाडण्यासाठी फ्रीजमध्ये वगैरे टाकायची नाही. तुम्ही बघू शकाल सुंदर वड्या पडल्यात, दिसतातही छान. आणि एक तोडूनही दाखवते, बघू शकाल मौसूत बनते ही गुळपापडी. जिभेवर ठेवताच विरघळते. पूर्ण थंड झाली की डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. साधारणपणे 1 महिनाभर तरी छान टिकते आणि परफेक्ट अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त प्रमाणात बनवून तयार होते.